सीताराम मंडळी, तर मी आज दाखवणार आहे किचन. माझं किचन कसं आहे, काय नाही, मी कुठं काय ठेवते, कसं वापरते. तर आज आहे किचन टूरचा व्हिडिओ. तर सुरुवात झालेली आहे आपली अशी देवघरापासून. आणि माझं हे छोटूसं देवघर आहे. आणि श्रावण सोमवाराची पूजा पण झाली. आज फुलं काही मिळालेली नाही आहेत. आणि हे जे देवघर आहे आम्ही बांधकाम करतानाच असं बांधून घेतलं होतं, कारण मार्बलचं हळदी कुंकू लावलं की ते क्लीन होत नाही, म्हणून मी हे असं स्वतः बनवून घेतलेलं आहे. आणि ही जी अलमारी आहे ही देवघरापासली अलमारी आहे. जे ह्याच्यामध्ये जे राहतं ते सालाचं धान्य असतं. आणि काय अडचण वगैरे असली तर मी इकडे येतच नाही. जे आपल्याला रोजचं लागणार आहे ते साईडला ठेवत असते. जे आगावचं असतं ते सगळं इकडं असतं. म्हणलं तर देवाची इकडं आपली सावली पण पडत नाही. असं सगळं देवघराच्या साईडला अलमारी आहे. डाळी वगैरे, सालाच्या, उडदाची डाळ, मुगाची डाळ, आपल्या पापड्या वगैरे सगळं ह्या साईडला ठेवलेलं आहे. आणि छोटूसं जे सामान आहे ते इथं अशी छोटीशी पाटी हे करून मी सगळं असं ठेवलेलं आहे सामान. आणि हे जे आहे सगळं पूजेचं सामान पूजेच्या साईडला ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला एकदा पूजेला बसलं की बाहेर इकडं उठायचं कामच पडत नाही. तर हे बघा, हे आहे छोटेसे चमचे वगैरे, चाकू जे आहेत ते सगळे मी इथं ठेवलेले आहेत. हे आहेत सगळ्या घराच्या चाब्या वगैरे. म्हणलं तर आपल्याला एकदाच आलं की सगळं इथं गवसतं, सगळं इथंच लावलेलं आहे. आणि हे जे आहे डेली यूजची अलमारी आहे माझी. जे ह्याच्यामध्ये उडदाची डाळ ठेवलेली, छोटंसं सगळंच किराणा सामान असतं डेलीचं ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण आपले ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असं ठेवलेलं आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये डाळी, पापड्या वगैरे सगळं आहे. तर ही डेली यूजची अलमारी आहे माझी. आता रोजचं किचनमध्ये काय काम लागतं काय नाही ती अलमारी आहे. आणि हे इकडे जे आहेत हे घातलेले आहेत मिरच्याचे खारे आहेत. हे अलग खारे, हे अलग खारे. आणि ह्याच्यामध्ये जे आहेत हे आहे ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुटे, जिरे, नमक, थोडंसं हे आणि चिल्लर सामान जे आहे ते इथं ठेवलेलं आहे मी. हे हळद वगैरे, हे ड्रायफ्रूटचा डबा आहे. ह्याच्यामध्ये साखर ठेवत असते. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते आलूचे चिप्स ठेवत असते. म्हणलं तर डेली लागतात आपल्याला उपासाला ते. तर ही माझी डेली यूज करायची अलमारी आहे. आणि हे जे आहेत ते डबे आहेत. तर एरी तर काही नाही काम पडत, पण कुठं जायचं म्हणलं की आपल्याला लागतात. आणि ह्या जे आहेत ते कड्या येतात, तिन्ही कड्या एका ठिकाणी ठेवलेल्या आहेत मी, लहान मोठी सगळी. आणि हे जे आहेत हे राईस कुकरमधले भांडे आहेत. एक राईस कुकर खराब झालं म्हणून एक्स्ट्रा हे भांडं वाढलेलं आहे. तर कधी कधीच लावत असते. आणि हे आहे राईस कुकर. जेव्हा आता जास्त माणसं वगैरे घरामध्ये जमा झाले परिवारचे तेव्हाच मी यूज करीत असते. आणि हे जे आहे ते हे आहे फ्रीज. आणि इथं ठेवलेलं आहे मी. असं डोर उघडताना जे हात खराब होतात आपले हे पाईपला, त्याच्यामुळे हे कॉटनची दस्ती ठेवलेली आहे. आणि ही जे आहे हे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे मी. आणि हे जे डबे आहेत ह्याच्यामध्ये मी सगळं असं चिल्लर सामान आहे जे आपल्याला किचनमध्ये काम करताना जवळच्या जवळ आपल्याला घेता यावं म्हणून. आणि ह्या इथं मी साईडला एक छोटीशी अशी आपली लाकडाची पाटी ठोकलेली आहे. आणि त्याच्यावर सगळं सामान असं सेट केलेलं आहे. म्हणलं तर कमी जागामध्ये सगळं ॲडजस्टमेंट. आणि आपल्याला जवळच्या जवळ किचनमध्ये सगळं घेता येतं, ठेवता येतं. आणि छोटूसं हे जे फ्लावर पॉट आहे हे घरीच डेकोरेशनचं काही पण असं एक्स्ट्रा जुगाड असतं तर मी घरी करते. मला हे डेकोरेशन ते करायला खूप आवडतं. किचनमध्ये थोडीशी सजावट केली की किचन खूप छान दिसतं. आणि हे पूजालाच आणलेले होते तर मी असे ठेवून ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि छोटूसा मनी प्लांट पण इथं लावलेला आहे. तर असं आहे माझं छोटूसं किचन. आणि इकडं आहे हे रॅक आहे भांड्याचं पूर्ण. आणि इथं ठेवलेले आहेत पूर्ण कवर असते त्याच्यामध्ये, प्लास्टिक कवर जे आपल्याला सामानामध्ये ते येतात ते कवर मी तिथं ठेवत असते. एक पिशवीच आहे त्याची, बॅगमध्ये पूर्ण ठेवते. जेव्हा काम पडलं ते यायचं आणि घ्यायचं. तर ही घागर भरून ठेवत असते, पण ही यूज करीत नाही. कधी लाईट वगैरे गेली तर ऐन टाईमला पूजेच्या टाईमला पाणी नाही मिळत म्हणून ही कायमची अशीच भरून ठेवत असते. आणि हे जे आहे पितळ्याचं भांडण ह्याच्यावर मी डेली वगैरेच यूज करते. हात बिलकुल त्याच्यामध्ये घालत नाही, कारण देवाला निवेद वगैरे करतो आपण, त्याच्यामुळे बिलकुल असं खरकट हात वगैरे जाऊ देत नाही. आणि स्वच्छताने एकदम करीत असते स्वयंपाक. आणि इथं आहे आपला मसाल्याचा डब्बा, हे पोळीचा. आणि हे तेल, छोटं मोठं सामान. साईडला मिक्सर ठेवलेला आहे मी. म्हणलं तिथल्या तिथं घेऊन असं ह्या बोर्डला लावत असते, कारण वरी वाट्यावर जागा नाही, माझा वाटा थोडा लहान आहे. आणि इथं ठेवलेलं आहे मी हे आलू, बटाटे, कांदे ह्याचं
ट्रे आहे, कारण इथं खिडकी आहे, इथून मधून वारं लागतं तर हे खराब बी होत नाही सामान, आणि ह्याला हवा लागली तरच हे भरपूर दिवस टिकतात. का आपले कांदे झालं, आलू झालं. आणि ह्याच्यामध्ये आहेत आमचे डेली खायचे तांदूळ. तर असं आहे माझं छोटूसं किचन. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथं पायाखाली ठेवलेली आहे. असं आपलं पाय पुसायचं म्हणलं तर कसं ही स्टाईल फरशी असती तर पायाला खूप त्रास होतो, टाचा वगैरे दुखतात, म्हणून हे टाकलेलं आहे मी मॅट. तर असं आहे माझं छोटूसं किचन. कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब द माय चॅनल. सीताराम मंडळी, तर मी आज दाखवणार आहे किचन. माझं किचन कसं आहे काय नाही, मी कुठं काय ठेवते, कसं वापरते. तर आज आहे किचन टूरचा व्हिडिओ. तर सुरुवात झालेली आहे आपली अशी देवघरापासून. आणि माझं हे छोटूसं देवघर आहे. आणि श्रावण सोमवाराची पूजा पण झाली. आज फुलं काही मिळालेली नाही आहेत. आणि हे जे देवघर आहे आम्ही बांधकाम करतानाच असं बांधून घेतलं होतं, कारण मार्बलचं हळदी कुंकू लावलं की ते क्लीन होत नाही, म्हणून मी हे असं स्वतः बनवून घेतलेलं आहे. आणि ही जी अलमारी आहे ही देवघरापासली अलमारी आहे. जे ह्याच्यामध्ये जे राहतं ते सालाचं धान्य असतं. आणि काय अडचण वगैरे असली तर मी इकडे येतच नाही. जे आपल्याला रोजचं लागणार आहे ते साईडला ठेवत असते, जे आगावचं असतं ते सगळं इकडं असतं. म्हणलं तर देवाची इकडं आपली सावली पण पडत नाही. असं सगळं देवघराच्या साईडला अलमारी आहे. डाळी वगैरे सालाच्या, उडदाची डाळ, मुगाची डाळ, आपल्या पापड्या वगैरे सगळं ह्या साईडला ठेवलेलं आहे. आणि छोटूसं जे सामान आहे ते इथं अशी छोटीशी पाटी हे करून मी सगळं असं ठेवलेलं आहे सामान. आणि हे जे आहे सगळं पूजेचं सामान पूजेच्या साईडला ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला एकदा पूजेला बसलं की बाहेर इकडं उठायचं कामच पडत नाही. तर हे बघा, हे आहे छोटेसे चमचे वगैरे, चाकू जे आहेत ते सगळे मी इथं ठेवलेले आहेत. हे आहेत सगळ्या घराच्या चाब्या वगैरे. म्हणलं तर आपल्याला एकदाच आलं की सगळं इथं गवसतं, सगळं इथंच लावलेलं आहे. आणि हे जे आहे डेली यूजची अलमारी आहे माझी, जे ह्याच्यामध्ये उडदाची डाळ ठेवलेली, छोटंसं सगळंच किराणा सामान असतं डेलीचं ते ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण आपले ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असं ठेवलेलं आहे. हे सगळं ह्याच्यामध्ये डाळी, पापड्या वगैरे सगळं आहे. तर ही डेली यूजची अलमारी आहे माझी. आता रोजचं किचनमध्ये काय काम लागतं काय नाही ती अलमारी आहे. आणि हे इकडे जे आहेत हे घातलेले आहेत मिरच्याचे खारे आहेत, हे अलग खारे, हे अलग खारे. आणि ह्याच्यामध्ये जे आहेत हे आहे ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुटे, जिरे, नमक थोडंसं हे, आणि चिल्लर सामान जे आहे ते इथं ठेवलेलं आहे मी. हे हळद वगैरे, हे ड्रायफ्रूटचा डबा आहे, ह्याच्यामध्ये साखर ठेवत असते. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते आलूचे चिप्स ठेवत असते. म्हणलं तर डेली लागतात आपल्याला उपासाला ते. तर ही माझी डेली यूज करायची अलमारी आहे. आणि हे जे आहेत ते डबे आहेत, तर एरी तर काही नाही काम पडत, पण कुठं जायचं म्हणलं की आपल्याला लागतात. आणि ह्या जे आहेत ते कड्या येतात, तिन्ही कड्या एकाच ठिकाणी ठेवलेल्या आहेत मी, लहान मोठी सगळी. आणि हे जे आहेत हे राईस कुकरमधले भांडे आहेत. एक राईस कुकर खराब झालं म्हणून एक्स्ट्रा हे भांडं वाढलेलं आहे, तर कधी कधीच लावत असते. आणि हे आहे राईस कुकर, जेव्हा आता जास्त माणसं वगैरे घरामध्ये जमा झाले परिवारचे तेव्हाच मी यूज करीत असते. आणि हे जे आहे ते हे आहे फ्रीज, इथं ठेवलेलं आहे मी. असं डोर उघडताना जे हात खराब होतात आपले हे पाईपला, त्याच्यामुळे ही कॉटनची दस्ती ठेवलेली आहे. आणि ही जे आहे हे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे मी. आणि हे जे डबे आहेत ह्याच्यामध्ये मी सगळं असं चिल्लर सामान आहे जे आपल्याला किचनमध्ये काम करताना जवळच्या जवळ आपल्याला घेता यावं म्हणून. आणि ह्या इथं मी साईडला एक छोटीशी अशी आपली लाकडाची पाटी ठोकलेली आहे, आणि त्याच्यावर सगळं सामान असं सेट केलेलं आहे. म्हणलं तर कमी जागामध्ये सगळं ॲडजस्टमेंट, आणि आपल्याला जवळच्या जवळ किचनमध्ये सगळं घेता येतं, ठेवता येतं. आणि छोटूसं हे जे फ्लावर पॉट आहे हे घरीच डेकोरेशनचं काही पण असं एक्स्ट्रा जुगाड असतं तर मी घरी करते. मला हे डेकोरेशन ते करायला खूप आवडतं. किचनमध्ये थोडीशी सजावट केली की किचन खूप छान दिसतं. हे पूजालाच आणलेले होते तर मी असे ठेवून ह्याचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि छोटूसा मनी प्लांट पण इथं लावलेला आहे. तर असं आहे माझं छोटूसं किचन. आणि इकडं आहे हे रॅक आहे भांड्याचं पूर्ण,
आणि इथं ठेवलेले आहेत पूर्ण कवर असते त्याच्यामध्ये, प्लास्टिक कवर जे आपल्याला सामानामध्ये ते येतात ते कवर मी तिथं ठेवत असते. एक पिशवीच आहे त्याची, बॅगमध्ये पूर्ण ठेवते. जेव्हा काम पडलं ते यायचं आणि घ्यायचं. तर ही घागर भरून ठेवत असते, पण ही यूज करीत नाही. कधी लाईट वगैरे गेली तर ऐन टाईमला, पूजेच्या टाईमला पाणी नाही मिळत म्हणून ही कायमची अशीच भरून ठेवत असते. आणि हे जे आहे पितळाचं भांडण, ह्याच्यावर मी डेली वगैरेच यूज करते. हात बिलकुल बघ त्याच्यामध्ये घालत नाही, कारण देवाला निवेद वगैरे करतो आपण, त्याच्यामुळे बिलकुल असं खरकट हात वगैरे जाऊ देत नाही आणि स्वच्छताने एकदम करीत असते स्वयंपाक. आणि इथं आहे आपला मसाल्याचा डब्बा, हे पोळीचा, आणि हे तेल, छोटं मोठं सामान. साईडला मिक्सर ठेवलेला आहे. मी म्हणलं तिथल्या तिथे घेऊन असं ह्या बोर्डला लावत असते, कारण वरी वट्यावर जागा नाही, माझा वाटा थोडा लहान आहे. आणि इथं ठेवलेलं आहे मी हे आलू, बटाटे, कांदे, ह्याचं ट्रे आहे, कारण इथं खिडकी आहे, इथून मधून वारं लागतं तर हे खराब बी होत नाही सामान. ह्याला हवा लागली तरच हे भरपूर दिवस टिकतात. का आपले कांदे झालं, आलू झालं. आणि ह्याच्यामध्ये आहेत आमचे डेली खायचे तांदूळ. तर असं आहे माझं छोटूसं किचन. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इथं पायाखाली ठेवलेली आहे. असं आपलं पाय पुसायचं म्हणलं तर कसं ही स्टाईल फरशी असती तर पायाला खूप त्रास होतो, टाचा वगैरे दुखतात, म्हणून हे टाकलेलं आहे मी मॅट. तर असं आहे माझं छोटूसं किचन. कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब द माय चॅनल.